या लोकांनी काय करून कुठे जाऊ मी? पोराला माझ्या गिळून बसले लोक. लय प्रेशर दिला माझ्या पोरावर, लय प्रेशर. शेवटी माझ्या पोराने फाशी घेतली. नको बोलला मम्मी, लय तंग झालो, लय तंग. अंधारात बसायचं ना एक तास. जी जानना चाहेंगे आपके बेटे के साथ क्या हुआ और उन्होंने आत्महत्या की क्यों की, साथ ही साथ क्या पूरा मामला ये जानना चाहेंगे शुरुआत से लेकर अब तक। शुरुआती मामला लड़की का था, उनकी लड़की थी और मेरा लड़का था, बस फ़ोन नंबर एक्सचेंज किए थे और कुछ भी नहीं। फ़ोन नंबर एक्सचेंज किए, एक दूसरे से थोड़ी बहुत बातें करते होंगे पर इतना कुछ मालूम नहीं था। वो आया, उसका लड़की का मामा संतोष बाजीराव प्रधान चाकू लेके घर पे पहले धमकी दे के गया। तो मैंने बात की उससे कि बाबा कुछ होएगा तो हम आपस में निपटाएंगे। तो उसने बोला नहीं, अभी मैं इसको नहीं छोड़ूंगा। ये बात 3 साल पहले। और उसके बाद इन लोगों ने मेरे लड़के के ऊपर तब से आँख रखी। तो इन लोगों ने मेरे लड़के के साथ चाइनीज़ की दुकान पे झगड़े निकाले, रोड पे वो भी। और उनका चाइनीज़ के इधर झगड़ा हुआ, झगड़े के उधर मेरे लड़के को बहुत मारा, मेरे लड़के को और उसके एक दोस्त को, कार्तिक करके नाम है उसका, कार्तिक काले करके, उसको मारा बहुत मारा। और मार के फिर तीसरा लड़का जो उनके साथ था, अंश राजपूत, वो लड़के ने जान बचाने के लिए उसके ऊपर थोड़ा चाकू उसका लग गया, उधर से ही लिया, पर मेरे बच्चों की जान बचाने के लिए उन लोगों ने किया। तो हमारे दोनों बच्चों, एक लड़के को निकाल लिया उसमें से इन लोगों ने, और मेरे लड़के को और वो लड़के को फंसाया और 307 लगाई। मेरे लड़के को तो लग भी नहीं रही थी 307, पर इन्होंने 3 लाख रुपए के लिए मेरे ऊपर 300, लड़के के ऊपर 307 लगाई। 307 बोलले, 1.5 मी बोलला नाही हो, मी भांड्याचे काम करते, मैं बर्तन का काम करती हूँ, 50-50 हजार उनसे लेके देते, 50 हजार मैं देती हूँ। पण नाही ऐकलं, ह्या लोकांनी माझं ऐकलंच नाही. बोलले नाही, आम्हाला 3 लाख रुपयेच पाहिजेत, 3 लाख ही चाहिए. बोलला अहो कुठून देऊ 3 लाख, भांड्याच्या कामामधून मी तुम्हाला लगेच कुठून 3 लाख देणार. पण यांनी माझ्यावर एवढा प्रेशर टाकला. बोलले नाही तर आम्ही त्याला आदरवाडीत दाखवू. आदरवाडी दाखवली. पोरगं माझं 3 महिने जेलमध्ये राहिलं. त्याच्यानंतर पोरगं माझं मी बेलवर सोडून आणलं आणि तरी पण पोराला मारायचे, पोराची खोड काढायचे, सारखी खोड काढायचे. कुठं पण दिसला तो लघवीला जरी रोडवर बाहेर जरी गेला तरी त्याला मारायचे. मारून त्याच्यावर खोट्या कंप्लेंटी करायचे आणि त्याचं नाव पुढं ढकलायचे की ह्याने झगडे केले. आणि समाधान प्रधान आणि हा साठे, दीपक साठे, हा अर्ज करायला आणि समाधान प्रधान सांगायला, आणि बाजीराव प्रधान हे संतोष प्रधान आणि विशाल प्रधान, एवढ्या जणांनी, आणि रघु विशाल साळवे, एवढ्या जणांनी माझ्या पोराच्या ना पार जीवाला काच केला होता. 8 दिवस अगोदर माझ्या पोराला धमकी दिली. 8 दिवस अगोदर माझ्या पोराला धमकी दिली की तुला होळीच्या दिवशी मारून टाकू, कारण गेल्या होळीच्या दिवशी मला मारलं होतं या संतोष प्रधान आणि विशालनी. आणि कंप्लेंट पण दिली होती, पण पोलिसांनी ॲक्शन घेतलं नाही. माझा सिटी स्कॅन केलता सेंटरला, पण पोलिसांनी ॲक्शन घेतली नाही. पैसे खाल्ले प्रधान लोकांकडून आणि त्याला सोडून दिलं. आणि ओळखीच्या जोरावर, म्हणजे ह्यांचं काय चाललंय, ह्यांना सत्ता दाखवायची त्यांची, की आमच्याशिवाय इथं कुणी पाहिजे नाही आम्हाला, आमचा जे काही पॉवर आहे ना तो आमचाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी माझ्या पोराच्या मागं लागून तडीपार हे माझ्या मुलाला होतच नव्हतं. 2 केसमध्ये कोण तडीपार करतं? लय मोठा मर्डर केलेला होता का, बलात्कारी होता का, सतत झगडे करणारा होता? आज एरियामध्ये तुम्ही पूर्ण विचारा माझ्या पोराचं काय नाव आहे. माझ्या पोराने नजरवर करून कोणाकडे बघितलं नाही का, कुणाला उलटा शब्द नाही. एवढ्या बायका बसल्या, तुम्ही कोणालाही विचारा, माझा आजपर्यंत एक पोरं कुणाला उलटा शब्द नाही बोलला. तर माझ्या पोराला जर तुम्ही खोटे हप्ते वसुली करतो सांगितलं. 21 वर्षाच्या पोरांना कोण हप्ता देतो? आज मी विचारते, कोण देईल 21 वर्षाच्या पोरांना हप्ता? कोणी देऊ शकतं? हे मोठे माणसं काही येडे आहेत हप्ते द्यायला पोरांना? खोटं हप्ते मागतो, असं करतो, झगडे करतो. ह्या लोकांनी असं केलं आणि पोलिसांनी चौकशी केली नाही. जर हप्ते मागतो तर तुम्ही त्याला उचलून न्या.
जे लोक आहेत त्यांना तुम्ही समोर करा, मला बोलवा, हो बाई तुमचा मुलगा हप्ते मागतोय, हो का या लोकांनी कंप्लेंट दिली, मला काहीच माहिती नाही, मला कधी माहिती पडलं फक्त अर्जाद्वारे, आमच्या घरी लेटर घेऊन आले पोलिस तेव्हा. मग तुम्ही का नाही खरं खोटं केलं? ज्याला त्या लोकांना सांगितलं आमच्या जीवाला भीती आहे तर मग तुम्ही कॅमेरे दाखवा ना. हप्ता मागताना दुकानांजवळ कॅमेरे सहजासहजी लागलेले असतात ना, तुम्ही मला दाखवा की इथं आहे म्हणून. पण नाही, पोलिसांनी माझं काहीच ऐकलं नाही, काहीच. माझी शेवटची कंप्लेंट नाही घेतली पोलिसांनी बोलल्याच्या नंतर. फक्त माझा मुलगा सुसाईड केली हे त्यांनी डिक्लेअर केलं, सुसाईड केली. आणि अरे पण का केली? 21 वर्षाच्या मुलाला एवढा किती प्रेशर घातला सुसाईड करायला? माझा जवान मुलगा गेला, मला एकुलता एक मुलगा. आज मी कुठं जायचं, कोणाच्या तोंडाकडे बघायचं? अख्खा मुलगा गिळला ना माझा या लोकांनी. का तर एकंदरीत त्याचं सुसाईड करण्याचं मागचं कारण काय? त्याचं सुसाईड कारण ह्या लोकांनी त्याला 3 वर्ष झालेले प्रेशराईज, म्हणजे या 8 दिवसातले प्रेशराईज केलं त्याला. 8 दिवसात सतत त्याच्या मागच होते ते लोक. तरी मी कसं करायचे. आणि ह्याच्यात नाही का त्या लोकांनी होळी बोललं, कारण गेल्या वर्षी होळीला मला त्यांनी मारलं होतं. कोणी? त्या संतोष बाजीराव प्रधाननी, त्या विशाल प्रधाननी त्यांनी मला मारलं होतं. पण मी त्या विशालला पळवलं त्या लोकांनी, फक्त संतोषलाच पुढं घातलं त्या लोकांनी. तर मी विशालचंच नाव, याचं संतोषचंच नाव टाकलेलं आहे फक्त मी. तर त्याची कंप्लेंट झालेली. तर त्याला मग वाटत होतं ना, आता मम्मीला मारलं, पप्पाला पण मारलं, माझ्या नवऱ्याला मारलेलं, बिअरची बाटली डोक्यात टाकलेली, माझ्या नवऱ्याच्या कानाला टाके लागलेले. पोलिसांनी ॲक्शन नाही घेतली, तेव्हा पण पैसे भरून. के बाद जब आपके लड़के ने जो सुसाइड किया, इसके बाद पुलिस स्टेशन में आप कंप्लेंट करने गई तो आपकी कंप्लेंट ली गई या नहीं? नहीं ली. क्या कहना रहा उनका? नहीं, उन्होंने बोला कि नहीं, बस उन्होंने पूछा खाली, मैं बताती गई, लेकिन खाली सुन रहे थे, लेखी लिया नहीं. उन लोगों ने राइटिंग. आपकी शिकायत पुलिस ने नहीं ली? कौन से पुलिस स्टेशन गए थे? सेंट्रल पुलिस स्टेशन. अधिकारी को जानते हैं? जिस अधिकारी से बातचीत हुई होगी पुलिस अधिकारी से? अभी वहाँ पे पुलिस लोग बैठे थे, अभी उनके नाम थोड़ी पता है मुझे. मैं तो अपने रोने धोने में ही पूरी, मैंने खुद देखा मेरा लड़का आंखों के सामने, मैं अपने में पूरी, मैं क्या देखूं. पर मेरे को पता था ना 8 दिन से. एक जन के पास वो साठे, दीपक साठे जो है, मैं उनको बोल के आई ना कि मैं हाथ जोड़ती हूँ, आपके साथ विनंती करती हूँ कि मेरे लड़के को मत तंग करो, मेरा लड़का बहुत डिप्रेशन में जा चुका है, आप तंग मत करो, लेटर पे लेटर मत दो. पर उसने बोला कि वो साठे दे रहा है करके, ये प्रधान दे रहा है. आता तुमची मागणी काय? माझी मला न्याय पाहिजे. आता माझा मुलगा एवढा 21 वर्षाचा मुलगा गेला, यांच्यामुळं गेला. आज माझ्या मुलाला खपवलं ह्यांनी, ह्यांची सत्ता दाखवायसाठी. उद्या दुसरे पोरं पण खपवतील ना ह्यांना, ह्यांची सत्ता दाखवायसाठी. म्हणजे ह्यांना असं झालंय की आमच्याशिवाय एरियात दुसरं कुणीच हे आलं नाही पाहिजे, झालं नाही पाहिजे. आम्ही जे आहेत ना, जे बोलन ते पूर्व दिशा. मग असं कुठं होईल? कोणचे पोरं ऐकतात का पोरं? घरच्या खातीन आणि ह्यांची सत्ता ऐकतील का? सटीक खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करना ना भूलें.